प्रियानो, आपण जर बघितलं तर या जगामध्ये अनेक असे स्थान आहेत किंवा जागा आहेत ज्याची ऐतिहासिक दृष्ट्या खूप त्याचं महत्व आहे, काहीतरी महत्व आहे. आपण जर उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक गड किल्ले आहेत ज्यांचा ऐतिहासिक त्याचा खूप म्हणजे इम्पॉर्टन्स आहे किंवा खूप महत्वाचे आहेत. आणि अशाच प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा असे अनेक स्थान आहेत जे इस्रायल राष्ट्राच्या इतिहासामध्ये खूप महत्वाचे स्थान आहेत. परंतु फरक एक असा आहे की पवित्र शास्त्रामध्ये जे स्थान किंवा ज्या जागा आहेत त्यामधून आपल्याला काही ना काहीतरी आध्यात्मिक धडा शिकायला मिळतो. आणि आज सकाळी आपण अशाच एका जागेबद्दल अ, अ, मनन करूयात आणि त्यामधून काही आध्यात्मिक धडे शिकण्याचा प्रयत्न करूयात. तर आपण जर इस्रायलचा इतिहास बघितला तर इस्रायली लोक मिस्र देशामधून बाहेर निघाले आणि 40 वर्ष ते वाळवंटामध्ये भटकले. त्यानंतर परमेश्वराने त्यांना एक अद्भुत आणि एकदम चमत्कारी रीतीने अ, वायद्याच्या वचनामध्ये प्रवेश दिला. आणि याविषयी आपण यहोशुआ ह्याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये वाचू शकतो. अ, यार्देन नदी ओलांडल्यानंतर अ, जसं ते वायद्याच्या वचनात जसा त्यांनी प्रवेश केला, आपण यहोशुआ चौथा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये वाचतो की पहिल्या महिन्यात 10व्या दिवशी ते यार्देनेतून वर आले आणि यरिहो पूर्व सीमेवरील गिलगाल येथे त्यांनी छावणी घातली. तर वायद्याच्या वचनामध्ये प्रवेश केल्यावर इस्रायली लोकांनी सर्वात प्रथम गिलगाल या जागेवर छावणी घातली. गिलगाल या जागेवर त्यांनी कॅम्प केलं. गिलगाल हे जे ठिकाण आहे ते इस्रायली लोकांना त्यांच्या भूतकाळाची आठवण करून भूतकाळाची आठवण करून देतं. म्हणजे परमेश्वराने त्यांना त्यांच्या भूतकाळाची आठवण करून दिली. परमेश्वराने किती अद्भुतरित्या त्यांना मिस्र देशातून वायद्याच्या वचनामध्ये आणलं, त्यांना ही आठवण करून दिली. आणि गिलगाल हे जे ठिकाण आहे ते इस्रायली लोकांसाठी पवित्रीकरण आणि परिवर्तनाची जागा सुद्धा होती. आणि आपण पुढे जसं पवित्र शास्त्र वाचतो, अनेक वर्षांनंतर गिलगाल ही न्याय करण्याची जागा होती. पहिला शमूएल 7वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये आपण वाचतो की शमूएल यांनी बेथेल, गिलगाल आणि मिस्पामध्ये इस्रायल राष्ट्राचा न्याय केला. गिलगाल ही आराधनेची जागा सुद्धा होती. पहिला शमूएल 10वा अध्याय 8व्या वचनामधून आपल्याला हे समजतं की गिलगाल या जागेवर यज्ञ अर्पण करून परमेश्वराची उपासना झाली. आणि पुढे पहिला शमूएल 11वा अध्याय 15व्या वचनामध्ये आपण वाचतो की शाऊल, जो राजा शाऊल होता, याला गिलगाल येथेच इस्रायल राष्ट्राचा पहिला राजा म्हणून घोषित करण्यात आलं. आणि त्यानंतर 13व्या अध्यायामध्ये आपण वाचतो की राजा शाऊल याने गिलगालमध्ये स्वतः यज्ञ अर्पण करून परमेश्वराची आज्ञा मोडली आणि शमूएलने त्याला गिलगाल येथेच फटकारलं. तर इस्रायल राष्ट्राच्या इतिहासामध्ये गिलगाल हे एक महत्वाचं ठिकाण होतं, कारण तिकडे इस्रायली लोकांना त्यांच्या वारशाची आठवण करून देण्यात आली. ते उपासनेचं ठिकाण होतं. आणि राजा आणि संदेष्टे यांनी या जागेला भेट दिली होती. तर आज सकाळी मननासाठी आपण यहोशुआ याचा 5वा अध्याय या शास्त्र भागावर मनन करूयात आणि याच्यामधून काय आध्यात्मिक महत्व समजण्याचा आपण प्रयत्न करूया. तर कायद्याच्या वचनामध्ये प्रवेश केल्यानंतर इस्रायली लोकांसाठी सर्वात महत्वाचं एकच काम होतं आणि ते म्हणजे कनानी शहरे जिंकणं, त्यावर कब्जा करणं. आणि साहजिक आहे की यासाठी त्यांना कनानी लोकांबरोबर युद्ध करावं लागणार होतं. जर आपण 5वा अध्याय आणि पहिला वचन यहोशुआ 5वा अध्याय आणि पहिल्या वचना वाचलं तर आपल्याला समजतं की नदी ओलांडल्यावर, यर्देन नदी ओलांडल्यावर इस्रायलचे जे शत्रू होते, जे अमोरी आणि कनानी होते, ते भीतीने गळून गेले होते. आणि जर आपण जिओग्राफी बघितली तर गिलगाल पासून यरिहो शहर हे फक्त किमान 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. अमोरी आणि कनानी लोकांनी हे पाहिलं की कशा अद्भुत रीतीने परमेश्वराने इस्रायली लोकांना नदी ओलांडून दिली आणि त्यांच्या मनामध्ये कनानी आणि अमोरी लोकांच्या मनामध्ये परमेश्वराप्रती
आणि इस्रायली लोकांप्रती भीती बसली होती. तर आपण जर विचार केला मानवी म्हणजे ह्युमन टेंडन्सी जर आपण बघितली, जर आपण एका मनुष्याच्या पर्स्पेक्टिव्हने विचार केला, तर हा एकदम उचित वेळ होता की इस्रायली लोकांनी हल्ला करावा, इस्रायली लोकांनी ह्या शहरावर कब्जा करावा. परंतु इथे आपण पाहतो की परमेश्वराची योजना काहीतरी वेगळी होती. आपण दुसरा 2 ते 8 ही वचनं वाचूयात. यहोशुआ 5वा अध्याय वचनं 2 ते 8. त्यावेळेस परमेश्वर यहोशुआला म्हणाला, गारगोटीच्या सुऱ्या करून इस्रायल लोकांची पुन्हा एकदा सुनता कर. त्याप्रमाणे यहोशुआने गारगोटीच्या सुऱ्या बनवून गिबात हा अरालोत या येथे इस्रायल लोकांची सुनता केली. यहोशुआने त्यांची सुनता केली. याचे कारण हे की युद्धास पात्र असे मिस्र देशातून निघालेले सगळे पुरुष मिस्र देशातून निघाल्यानंतर वाटेने रानात मरण पावले होते. मिस्र देशातून निघालेल्या सर्व पुरुषांची सुनता झाली होती, पण मिस्र देशातून बाहेर निघाल्यानंतर रानात वाटेने जे जन्मले त्यांची सुनता झाली नव्हती. कारण इस्रायल लोक रानात 40 वर्षे प्रवास करत होते. मिस्र देशातून निघालेल्या सर्व राष्ट्राने म्हणजे युद्धास पात्र अशा पुरुषांनी परमेश्वराचे सांगणे न ऐकल्यामुळे या काळात त्यांचा संहार झाला होता. परमेश्वराने त्यांना शपथेवर सांगितले होते की जे देश मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊ केले आहे आणि ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत, तो मी तुमच्या दृष्टीस पडू देणार नाही. त्यांच्या जागी त्यांची जी मुले त्याने वाढवली होती त्यांची यहोशुआने सुनता केली, कारण वाटेने त्यांची सुनता झाली नव्हती. ते बेसुनतच राहिले होते. सर्व राष्ट्राची सुनता करणे संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपल्या ठिकाणी राहिले. इथे आपण सर्वात पहिली गोष्ट पाहतो की इस्रायली लोक युद्धामध्ये जाण्यापूर्वी वाळवंटामध्ये भटकत असताना त्यांच्याकडून एक गोष्ट दुर्लक्षित झाली आणि परमेश्वराला ती गोष्ट पुनर्संचयित म्हणजेच रिस्टोर करावी लागली, आणि ती गोष्ट आहे सुनता. अनेक वर्षांअगोदर परमेश्वराने अब्राहमासोबत करार केला होता. तो करार असा होता की अब्राहम अनेक राष्ट्रांचा पिता होणार, परमेश्वर त्याला फलद्रूप करणार, त्याच्यापासून अनेक राष्ट्र उत्पन्न होणार आणि त्याच्या संततीमधून राजे उत्पन्न करणार. आणि या कराराचं चिन्ह सुनता होती. परमेश्वराचा या लोकांवर म्हणजेच इस्रायली लोकांवर अतिशय प्रेम होतं आणि त्याने या लोकांना स्वतःसाठी वेगळं करून घेतलं होतं. आणि हे वेगळं करण्याचं जे चिन्ह होतं ते म्हणजे सुनता. परमेश्वराच्या इस्रायली लोकांसाठी काही योजना होत्या आणि हे चिन्ह त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या राष्ट्रांपासून, आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांपासून वेगळं करण्यासाठी होतं. दुसऱ्या वचनामध्ये आपण वाचलं की परमेश्वर यहोशुआला म्हणाला, गारगोट्याच्या सुऱ्या करून इस्रायली लोकांची पुन्हा एकदा सुनता कर. पहिल्यांदा त्यांची सुनता झाली जेव्हा ते मिस्र देशामध्ये होते. मिस्र देशामधून बाहेर आल्यावर वाळवंटामध्ये भटकत असताना इस्रायली लोकांनी हे चिन्ह दुर्लक्ष केलं आणि वाळवंटामध्ये जन्मलेल्या पुरुषांची सुनता केली नाही. परंतु जसा त्यांनी वायद्याच्या वतनामध्ये प्रवेश केला, परमेश्वराने त्यांना दाखवून दिलं की हे चिन्ह पुन्हा गरजेचं आहे, त्यांनी हे चिन्ह पुन्हा पालन केलं पाहिजे. परमेश्वराने त्यांना दाखवून दिलं की आता वायद्याच्या वतनामध्ये आले आहेत आणि त्यामुळे इस्रायली लोकांना त्या कराराच्या चिन्हाचं स्मरण करावं लागलं. मग एक विश्वासणारा म्हणून या सर्वांमधून आपल्यासाठी काय धडा आहे? सर्वात पहिले तर आपण अनेक वेळा मनन करतो, आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो की आपण एका आध्यात्मिक युद्धामध्ये आहोत आणि युद्धामध्ये जाण्यापूर्वी परमेश्वराने इस्रायली लोकांना स्वतःच्या शरीरावर धारदार सुऱ्या वापरण्यास सांगितलं, कारण कोणी युद्धास पात्र नव्हतं. तर आध्यात्मिक दृष्ट्या पाहिलं तर धारदार सुरी किंवा चाकू म्हणजे पवित्र शास्त्रामधून
आत्मपरीक्षण आणि स्वतःचा न्याय करण्याचं चित्र आहे. तर आध्यात्मिक युद्धामध्ये लढण्यास योग्य होण्या अगोदर एका विश्वासणाऱ्याला परमेश्वराच्या वचनाद्वारे आत्मपरीक्षण आणि स्वतःचा न्याय करणं खूप गरजेचं आहे. आणि हे केल्याशिवाय एक विश्वासणारा युद्ध लढण्याच्या पात्र ठरत नाही. पुढे आपण पाहतो की आपल्या निवडलेल्या लोकांना आजूबाजूच्या राष्ट्रांपासून वेगळं करण्यासाठी परमेश्वरांनी सुनतेची विधी रचली होती. इथे आपण हे समजून घेतलं पाहिजे की सुनता म्हणजे परमेश्वरासाठी वेगळं केलं जाण्याचं चिन्ह आहे. एफेसकरास पत्र 2 अध्याय 11व्या वचनामध्ये आपण या जुन्या विधीबद्दल वाचतो की ती सुनता शरीरात मनुष्याच्या हाताने केली जात असे. आणि रोमकरास पत्र 2 अध्याय 29व्या वचनामध्ये आपण वाचतो की सुनता ही अंतःकरणाची सुनता आहे व ती आत्म्याद्वारे आहे, लेखी व्यवस्थेप्रमाणे नाही. प्रियांनो, नवीन करारामध्ये सुनता ही अंतःकरणाची आपल्या हृदयाची सुनता आहे. म्हणजे आपल्या हृदयामधून कुठल्याही प्रकारचे अशुद्ध विचार, वासना, प्रवृत्ती, ऍटिट्यूड हे सर्व काढून टाकणं हीच खरी सुनता आहे. कलसेकरास पत्र 2 अध्याय 11 ते 13, 11, 12, 13 या वचनामध्ये प्रेषित पौल म्हणतो त्यांच्यामध्ये तुमची सुनता झाली आहे, मानवी हाताने केलेली नव्हे तर ख्रिस्ताद्वारे तुमची जी सुनता झाली आहे त्याद्वारे तुमचा दैहिक पापी मूळ स्वभाव काढून टाकण्यात आला आहे. कारण तुम्ही बाप्तिस्म्यामध्ये त्यांच्यासह पुरला गेलात व ज्यांना त्यांनी मरणातून उठविले यांच्याबरोबर तुम्हीही परमेश्वराच्या कृतीवरील विश्वासाद्वारे उठविण्यात आला आहात. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व शारीरिक असुनतेमध्ये मृत होता त्यावेळी परमेश्वराने ख्रिस्तामध्ये तुम्हाला जिवंत केले आणि आपल्या सर्व पातकांची क्षमा केली. यार्देन नदी ओलांडणं हे मृत्यू आणि पुनरुत्थानाचं प्रतीक आहे. इस्रायली लोकांनी नदी ओलांडली आणि मग त्यांची सुनता झाली. त्याच प्रकारे आपण सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यू आणि पुनरुत्थानामध्ये भागीदार आहोत. म्हणून जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर त्याच्या वधस्तंभाच्या कार्यावर त्याच्या मृत्यू आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो तेव्हा ही हृदयाची सुनता आपल्याला लागू पडते. आणि याला आपण प्रतिसाद कसा दिला पाहिजे? आपण कलसेकरास पत्र 3 अध्यायामधून काही वचनं वाचूयात. पहिल्या वचनामध्ये पॉल म्हणतो, कलसेकरास पत्र 3 अध्याय 1 वचन, यास्तव ख्रिस्ताबरोबर तुम्ही उठविले गेला आहात, तर जिथे ख्रिस्त परमेश्वराच्या उजवीकडे बसला आहे तेथील वरील गोष्टींकडे आपले मन लावा. पुढे 5व्या वचनामध्ये तो म्हणतो, तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जर कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजन म्हणावे, हे जीवे मारा. आणि शेवटी 8 ते 10 या वचनामध्ये पॉल म्हणतो, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिव्यागाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतीसह काढून टाकले आहेत आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण केले आहे. तर आपला प्रतिसाद असला पाहिजे की आपण आपला जुना स्वभाव काढून टाकला पाहिजे आणि परमेश्वरासारखा जो स्वभाव आहे, जो नवीन स्वभाव आहे तो धारण केला पाहिजे. जेव्हा आपण प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा जो जुना मनुष्य आहे, जो जुना स्वभाव आहे, वृत्ती आहे, विचार आहे, चालचलन आहे, हे सर्व आपण जीवे मारून टाकलं पाहिजे असं प्रेषित पॉल. आणि म्हणून प्रेषित पॉल आपल्याला ही आठवण करून देतो की आपण प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपली सुनता झाली आहे, आपण वेगळे केले गेलो आहोत आणि म्हणून आपण आपला नवीन स्वभाव धारण केला पाहिजे. पुढे आपण
जाऊ. हे सर्व झाल्यानंतर यहोशुआ 5वा अध्याय 9व्या वचनामध्ये आपण वाचतो की परमेश्वर यहोशुआला म्हणाला, मिस्री लोक तुमची निंदा करीत असत ती आज मी आपल्याद्वारे दूर लोटली आहे. परमेश्वराने इस्रायली लोकांना स्वतःसाठी निवडलं होतं, वेगळं केलं होतं, परंतु आतापर्यंत ते मिस्र देशामध्ये गुलामगिरीमध्ये होते. परमेश्वराने त्यांना एक वतन म्हणून नेमून ठेवलं होतं, तरी सुद्धा मिस्री लोक त्यांना गुलाम म्हणूनच बघत होते, त्यांची निंदा करत होते. आणि गिलगाल या जागेवर परमेश्वराने ती सर्व निंदा इस्रायली लोकांपासून दूर लोटली. आणि 9व्या वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण वाचतो, म्हणून आजही त्या जागेला गिलगाल म्हणजेच लोटून देणे म्हणतात. म्हणजेच इस्रायली लोकांना मिस्र देशामध्ये जी निंदा, छळ, त्रास सहन करावा लागला, परमेश्वराने त्यांच्याकडून ती सर्व काही काढून घेतलं, लोटून दिलं परमेश्वराने. येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी आपल्या ऐवजी वधस्तंभावर मरण स्वीकारलं आणि त्याद्वारे त्यांनी आपले सर्व पाप दूर केले, आपले पाप दूर लोटून दिले. स्तोत्र 103 आणि ह्याच्या 12व्या वचनामध्ये आपण वाचतो, परमेश्वरापासून नाही, पश्चिमेपासून पूर्व जितके दूर आहे तितके दूर आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत, नाही का. प्रभू येशू ख्रिस्ताने आपले सर्व अपराध, आपले सर्व पाप दूर लोटून दिले आहेत. आणि आपण पापाच्या ओझ्याने दबले गेलो होतो, परंतु येशू ख्रिस्ताने स्वतःला अर्पण करून ते ओझं लोटून दिलं. आणि याबद्दल आपण परमेश्वराला कितीही धन्यवाद दिला तरी ते कमी आहे प्रियांनो. यानंतर 10व्या वचनामध्ये आपण पाहतो की इस्रायली लोकांनी वलांडण हा सण पाळला, पासओव्हर, त्यांनी हा सण पाळला. या वायद्याच्या वतनामध्ये प्रवेश केल्यानंतर हा पहिल्यांदा त्यांनी सण गिलगाल या ठिकाणी त्यांनी साजरा केला. आणि इस्रायली लोकांनी 39 वर्षांनंतर हा सण साजरा केला होता. मिस्र देशामध्ये असताना इस्रायली लोकांनी पहिल्या वेळेस हा सण साजरा केला. त्यानंतर सिनाई पर्वताजवळ त्यांनी हा सण साजरा केला. आणि त्यानंतर आपण वाचतो की इस्रायली लोक वाळवंटामध्ये भटकत राहिले. परमेश्वराने त्यांना मिस्र देशातून कसं बाहेर आणलं हे स्मरण करण्यासाठी इस्रायली लोकांनी वलांडण सण साजरा करावा, ही परमेश्वराची इच्छा होती. परंतु आपण पाहतो की 40 वर्षांमध्ये त्यांनी फक्त एक वेळा हा सण साजरा केला. प्रियांनो, वाळवंटामध्ये राहणं किंवा भटकणं हे एक ऐहिक विश्वासाचं चित्र आहे किंवा जगिक विश्वासाचं चित्र आहे. ऐहिक विश्वास म्हणजे एक मनुष्य दावा करतो, तो स्वतःच्या मुखाने कबूल करतो की तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, परंतु त्याचं आयुष्य भौतिक गोष्टींमध्येच गुंतलेलं असतं. ऐहिक विश्वासणारे परमेश्वराच्या कार्यांचं, त्यांच्या प्रीतीचं, त्याच्या कृपेचं स्मरण करत नाहीत. ते विसरून जातात की त्यांनी जुन्या मनुष्याला सोडून दिलं आहे आणि नवीन मनुष्याला धारण केलं आहे. प्रियांनो, आपण स्वतःचं परीक्षण करून बघितलं पाहिजे की आपण ऐहिक विश्वासणारे तर नाही, आपण भौतिक विश्वासणारे तर नाही. अनेक वेळा आपण त्या जुन्या मनुष्याप्रमाणे विचार करतो, बोलतो, वागतो, नाही का. आणि परमेश्वर आपल्याला सर्वांना सहायता करो की असं कधी झालं तर आपल्याला स्मरण व्हावं की आपण प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्या नवीन मनुष्याला धारण केलं आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपला आध्यात्मिक सुंता झाली आहे आणि आपण प्रभू येशू ख्रिस्तासाठी वेगळे केलं गेलो आहोत. आणि पुढे 13 ते 15, यहोशुआ 5वा अध्याय वचन 13 ते 15, या वचनामध्ये एक खूप अद्भुत गोष्ट आपल्याला वाचायला मिळते. आपण ही वचनं वाचूया 13 ते 15. यहोशुआने यरिहो जवळ असताना समोर पाहिले, तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याला नजरेस पडले. यहोशुआने जवळ जाऊन विचारले, तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा?
तो म्हणाला, नाही, मी येथे परमेश्वराचा सेनापती या नात्याने आलो आहे. तेव्हा यहोशुआने त्याला दंडवत घालून म्हटले, स्वामींची आपल्या दासाला काय आज्ञा आहे? परमेश्वराचा सेनापती यहोशुआला म्हणाला, आपल्या पायातील जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे. तेव्हा यहोशुआने तसे केले. इथे आपण पाहतो की यहोशुआ समोर यहोशुआ त्याच्या समोर यरिहो शहर ते पाहू शकत होता, ते बघू शकत होता. आणि कदाचित अं, ते शहर पाहत असताना त्याच्या मनात तो प्लॅनिंग करत असावा की हे शहर आपण कसं जिंकावं, त्या शहरावर कसा कब्जा करावा. आणि त्यावेळेस त्याला हातामध्ये तलवार उपसलेला, तलवार घेऊन उभा राहिलेला एक व्यक्ती दिसला. आणि तेव्हा यहोशुआने त्याला एक साहजिक प्रश्न विचारला की तू आमच्या सोबत आहे, आमच्या पक्षाचा आहेस की शत्रू सोबत आहेस? त्यावेळेस या सर्व घटनेद्वारे परमेश्वराने यहोशुआला एक प्रकटीकरण दिलं. गॉड रिव्हील्ड समथिंग टू जोशुआ. आणि ते प्रकटीकरण असं आहे की परमेश्वर सर्व काही नियंत्रित करतो. आणि इथून पुढे इस्रायल राष्ट्राने काय करायचं आहे हे तोच ठरवणार आहे. यामधून आपण विश्वासणारे हे शिकतो की सर्व गोष्टींमध्ये आपण परमेश्वराला प्राधान्य आणि श्रेष्ठता दिली पाहिजे, परमेश्वराला प्रायोरिटी दिली पाहिजे, परमेश्वराला श्रेष्ठ मानलं पाहिजे सर्व गोष्टींमध्ये. जसं त्याला समजलं की तो पुरुष परमेश्वराचा सेनापती आहे, यहोशुआने दंडवत घातली, यहोशुआने जोशुआ बाउड डाऊन बिफोर हिम. आणि तेवढंच नाही तर त्याने परमेश्वराची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. इथे यहोशुआ म्हणतो, वचनामध्ये यहोशुआ म्हणतो, स्वामींची आपल्या दासाला काय आज्ञा आहे? यहोशुआने इथे परमेश्वराची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने आज्ञाधारक राहण्याची तयारी दाखवली, ही बाउट डाऊन. त्यांनी ते स्वीकार केलं की परमेश्वराची जी आज्ञा आहे तो ती पालन करणार. आणि प्रियांनो, आपल्या बाबतीत काय? आपण परमेश्वराला सर्व गोष्टींमध्ये प्राधान्य देतो का? त्याला सर्व गोष्टींमध्ये श्रेष्ठ मानतो का? आपल्यासाठी परमेश्वराच्या ज्या योजना आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का? आणि आज्ञाधारक राहण्याचा प्रयत्न करतो का? आपण आज्ञाधारक राहण्यासाठी तयार आहोत का? आपण स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे प्रियांनो. तर आज सकाळी आपण गिलगाल या स्थानाविषयी पाहिलं. गिलगाल इस्रायली लोकांसाठी एक खूप महत्वाचं स्थान आहे. ही जागा त्यांना त्यांच्या इतिहासाची आठवण करून देतात. आपण पाहिलं की गिलगाल येथे परमेश्वराच्या योजनेनुसार इस्रायली लोकांची सुनता झाली. त्यांनी पुन्हा एकदा जे परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली होती, पुन्हा एकदा ती रिस्टोर केली, ती त्या आज्ञेचं पालन करायला सुरुवात केली. गिलगालला येण्यापूर्वी इस्रायली लोकांची निंदा होत होती. आणि आपण पाहतो की गिलगाल या ठिकाणी आल्यावर परमेश्वराने ती निंदा दूर लोटून दिली. 39 वर्षांनंतर इस्रायली लोकांनी गिलगाल येथे वलांडणाचा सण साजरा केला. दे सेलिब्रेटेड पास ओव्हर आफ्टर 39 इयर्स. आणि यामधून आपण शिकतो की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपली आध्यात्मिक सुनता झाली आहे आणि त्याने आपले सर्व पाप आणि अपराध दूर लोटले आहेत. आपण पाहिलं की ऐहिक विश्वास यामुळे आपण परमेश्वरापासून दुरावतो. जे परमेश्वरामध्ये जॉय आहे, जे सेलिब्रेशन आहे, आपण ते मुकतो. वी लूज दॅट जॉय बिकॉज ऑफ अर्थली थिंग्स. आणि आपण पुन्हा जेव्हा आपण आपली सुनता होते, जेव्हा आपण परमेश्वराच्या साठी वेगळे केलो जातो, आपण त्या आनंदाचा, त्या सेलिब्रेशनचा आपण आनंद घेऊ शकतो. म्हणून आपण हे सर्व धडे आज शिकण्याचा प्रयत्न करूयात. आणि या छोट्याशा मननाला परमेश्वर आशीर्वादित करो. आणि हे जे काही विचार आज आपण परमेश्वराने आपल्याला दिलेत, ते विचार घेऊन आपण आजच्या दिवसभर आपण हे विचार घेऊन त्यावर मनन करूयात.